हाय, हॅलो. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचे स्टिचिंग आहे ती कशाप्रकारे करायची जेणेकरून एकदम परफेक्टली आपलं माप बसेल किंवा मग मागे पुढे कपडा अजिबात होणार नाही. तर बघू शकता मी इथे जे आहे ना ते एकमेकावर अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित असं दोन बोटामध्ये धरून शिवून घ्यायचं आहे. तर मी इथे ना अशा प्रकारे स्टिच करून घेत आहे. तर बघू शकता एकदम छान असा आपला पप पडतो आणि ब्लाऊज जे आहे ते एकदम छान असं बसलं जातं. तर खालील क्रॉसपट्टीसुद्धा कशा प्रकारे बसवायचं आहे 3 पीस हे आहे प्रिन्स कट. तर कशा प्रकारे शिवायचं तर मी तुम्हाला पुढं दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे हे करून घ्यायचं आणि आणखीन एकसुद्धा टिप मारायची त्याला जेणेकरून आपली शिलाई जी आहे ती एकदम छान फिट्ट बसली जाईल. त्यासाठी मी आणखीन एक इथे शिलाई मारून घेत आहे आणि दुसरी साईडला नवीन जे शिकणार आहेत त्यांना बरेच वेळेस डबल डबल तेच पार्ट जोडला जातो. तर तसं होऊ नये यासाठी काय ट्रिक वापरायची तर चला आपण ती सुद्धा पाहूया. तर अगोदर तर मी हे करून घेते आणि मग तुम्हाला नंतर पुढची जी आहे ती प्रोसेस दाखवते. तर बघू शकता खूप छान असा पप आपला पडलेला आहे ब्लाऊजचा आणि आता आपण दुसरी साईडसुद्धा अशाच प्रकारे स्टिच करू. आता काय करायचं आपल्याला जो इकडचा भाग आहे ना तो खाली ठेवायचा आणि हा भाग जो आहे ते वरी ठेवायचा. बघू शकता अशा प्रकारे जेणेकरून ही जी लेफ्ट साईड झालेली आहे तर आपल्याला आता राईट साईड बनवायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता हा भाग जो आहे तो या साईडने ठेवायचा आणि हा भाग त्या साईडने ठेवायचं जेणेकरून व्यवस्थित असं आपलं बसलं जाईल आणि डबल डबल तेच होणार नाही. तर याची कटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आणि अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग करून स्टिच केलं तर खूप छान असा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार होतो इथे. तर आता मी इथे ते बघू शकता अशा प्रकारे स्टिच करून घेते. तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की लेफ्ट साईडच्या पार्ट जोडताना तशा प्रकारे जोडायचा आणि राईट साईडचा अशा प्रकारे. तर बघू शकता इथे मी स्टिच करून घेत आहे. व्यवस्थित असं कपडा जे आहेत ते धरायचा आणि मग नंतर स्टिच करायचं जेणेकरून गोड्या वगैरे पडणार नाहीत आपल्या. एवढी काळजी घ्यायची आणि स्टिच करायचं. तर कंपल्सरी काय होतं की आपला अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो छान बसला जातो आणि न अस्तर लावता जर शिवला तर त्याला पप व्यवस्थित पडत नाही. पण अशा प्रकारे जर तुम्ही स्टिच कटिंग आणि स्टिचिंग केली तर खूप छान पप पडतो आणि साध्याच ब्लाऊजला बरेच कस्टमर शिलाई जास्त लागते त्यामुळं साधाच ब्लाऊज शिवतात. तर त्यांचा एकदम परफेक्टली कसा बसेल तर तुम्ही त्याच्यासाठी ही ट्रिक नक्कीच वापरा. तर बघू शकता आता मी इथे फिनिशिंग येण्यासाठी दोरा वगैरे सर्व काही कट करून घेणार आहे आणि अशा प्रकारे आता मी इथे मारून घेतलेले आहे टीप आणि आता आपल्याला खालच्या पट्ट्या ज्या आहेत त्या जॉईन करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी हा ब्लाऊज जो आहे तो 40 साईजचा आहे त्यामुळं खालच्या पट्ट्या ज्या आहेत ते पूर्ण ब्लाऊज पुरत नाही. महिमाचा ब्लाऊज आहे तर पुरणार नाही तेवढा फॅब्रिक. त्यासाठी मी इथं दुसरी ब्लाऊजचे जे आहेत त्या पट्ट्या वापरलेल्या आहेत खालच्या साईडनं आणि वरतून त्याच कपड्याचा वापरलेला आहे. तर बघू शकता मी दुसरा जे आहे ते फॅब्रिकचा उपयोग केलेला आहे. इथे एक्स्ट्राचं जे खालून आहे कपडा तो थोडासा राहिलेला कट करून घ्यायचा. बाकी आपले मेजरमेंट ते एकदम परफेक्टली होतं. तर आता बघू शकता अशा प्रकारे वरतून एक पट्टी ठेवायची, खालतून एक पट्टी ठेवायची आणि जो मेन पार्ट आहे तो मध्ये ठेवायचा आणि अशा प्रकारे टिप मारायची. तर बघू शकता एकदम बरोबर धरायचं आणि मगच टिप मारायची आणि दुसरं शिवताना याचाच मेजरमेंट घ्यायचा आणि शिवायचा जेणेकरून मागं पुढे आपला कपडा होणार नाही.
तर असं शिवल्याच्यानंतर फिनिशिंगमध्ये येते. आणि डायरेक्ट जर तुम्ही तसं शिवलं तर तसं फिनिशिंगमध्ये येत नाही. तर त्याची चॉईस आहे. तर तुम्ही तुमच्या जसं परफेक्टली येतो तसं शिवू शकता. पण असं शिवल्याच्यानंतर एकदम छान असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतो. तर खालून एक टिप मारून घेतली आहे आणि आता आपल्याला त्याला पलटी करायचं आहे. आणि आणखीन एक टिप मारून घ्यायची आहे आणि मग नंतर पलटी करून त्याला फोल्ड करून मग इकडून वरतून टिप मारायची आहे. तर कशा प्रकारे मारायची आहे ते तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. तर बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि मग नंतर वरतून टिप मारायची. तर इथे सुद्धा आपल्याला टिपनं मोजायचं आहे आणि 2.5 इंचावर बरोबर अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. आणि खालीवर कपडा होऊ नये याचं लक्ष घेऊन मगच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. तर ज्या साईडनं आपला फॅब्रिक उरलेला आहे ते कट करून घ्यायचा आणि मग नंतर बाहेर काढायचं आपल्याला ते राहिलेला आतमधील फॅब्रिक. तर अशा प्रकारे काढल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज जे आहे तो एक पार्ट रेडी झालेला आहे. तर दुसरा पार्टसुद्धा त्याच ह्याने आपण तयार करून घेऊ. आणि व्हिडिओ खूप लाँग होत होता त्यामुळे मी इथे अर्धी शूटिंग घेतलेली आहे. आणि नेक्स्ट राहिलेला पार्ट स्लीव जोडणे वगैरे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.